नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामधील विविध जिल्ह्यांमधील विविध तालुक्यामधील आणि विविध गावांची जी काय अंतिम आणीवारी आहे तर ती काढली जात आहे। आणि ज्या गावाची अंतिम आणीवारी ही 50 पैशापेक्षा कमी असते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी नेमकी किती काढण्यात आली आहे, तर ज्या ज्या शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी ही 50 पैसे कमी असते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट खरीपचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आता नांदेड जिल्ह्यामधील पहिला तालुका म्हणजे अर्धापूर तालुका। अर्धापूर तालुक्यामधील एकूण 3 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी ही 37 पैसे एवढी काढण्यात आली आहे। म्हणजे 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 जानेवारी पासून या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर भोकर तालुका, भोकर तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणीवारी ही 32.86 एवढी काढण्यात आली आहे। त्याच्यानंतर बिलोली तालुका, बिलोली तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळे पात्र आहेत आणि या महसूल मंडळाच्या अंतर्गत जेवढी काही गाव आहेत त्या सर्व गावांची अंतिम आणीवारी ही 35 पैसे एवढी काढण्यात आली आहे। म्हणजे या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा वाटप चालू केला जाणार आहे। त्याच्यानंतर देगलूर तालुका, या तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळे पात्र आहेत आणि या महसूल मंडळामधील शेतकऱ्याची अंतिम आणीवारी ही 36 पैसे अर्थातच 50 पैशापेक्षा काढण्यात आली आहे। त्याच्यानंतर धर्माबाद तालुका, या तालुक्यामधील 4 महसूल मंडळे आणि या 4 महसूल मंडळामधील जेवढे गाव येतात त्यांची अंतिम आणीवारी ही 31 पैसे काढण्यात आली आहे। त्याच्यानंतर हातगाव तालुका, हातगाव तालुक्यातील एकूण 7 महसूल मंडळे आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 34 पैसे एवढी काढण्यात आली आहे। त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका, हिमायतनगर तालुक्यामधील एकूण 3 महसूल मंडळे पात्र आहेत आणि या सर्व महसूल मंडळातील जेवढे गाव आहेत त्यांची अंतिम आणीवारी ही 37 पैसे काढण्यात आली आहे। म्हणजे या सुद्धा महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। कंधार तालुका, येथील एकूण 7 महसूल मंडळे पात्र आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी 32 पैसे काढण्यात आली आहे। किनवट तालुक्यामधील 9 महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 37 पैसे एवढी काढण्यात आली आहे। लोहा तालुक्यातील 7 महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 32 पैसे एवढी काढण्यात आली आहे। माहूर तालुक्यातील 4 महसूल मंडळ आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 38.40 पैसे एवढी काढण्यात आली आहे। मुदखेड तालुका, येथील 3 महसूल मंडळ आणि 32.33 एवढी अंतिम आणीवारी काढण्यात आली आहे। त्यानंतर मुखेड तालुक्यातील 8 महसूल मंडळे आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 38.41 पैसे काढण्यात आली आहे। तसेच नायगाव तालुका, येथील 6 महसूल मंडळे आणि अंतिम आणीवारी 32 एवढी काढण्यात आली आहे। त्याच्यानंतर नांदेड तालुका, नांदेड तालुक्यातील 9 महसूल मंडळे पात्र आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 32 पैसे काढण्यात आली आहे। तसेच उमरी तालुका, उमरी तालुक्यातील 4 महसूल मंडळे आहेत आणि त्यांची अंतिम आणीवारी ही 38.60 पैसे एवढी काढण्यात आली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत नांदेड जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीपचं जे काय पीक असेल त्यांचं नुकसान झालं होतं आणि याच्याच आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांची अंतिम आणीवारी 50 पैसे कमी करण्यात आली आणि नांदेड जिल्ह्यामधील एकूण सर्व तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। 15 जानेवारी पासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे। तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत नांदेड जिल्ह्याचं अपडेट, ज्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उर्वरित जिल्ह्यांची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करू। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।